स्टीलच्या डब्यामध्ये पॅक करून टाका. किती दिवस तो दिवा राहील? एक क्षणभर सुद्धा तो राहत नाही. का झाकलिया घटीचा दिवा, नेनिजे काय झाला केव्हा. ऐशा रीती जो पांडवादी ठेवी, तो केवळ परब्रह्म तया परम पुरुष हे नाम, तोची माझे निजधाम होणे ठाके. भगवान परमात्मा म्हणतात तो भगवत भक्त मलाच प्राप्त होऊन जातो. गोपाल कृष्ण भगवान की. अशा प्रमाणे त्याकरता श्रीमद भागवताची रहस्यमय कथा आहे. काय कावी कथा. अरे जीवाला शिवापर्यंत पोहोचायचं आहे, जीवाला ईश्वरापर्यंत पोहोचायचं आहे. आयुष्याची या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकेन दिदला. या जीवाला ईश्वरापर्यंत पोहोचायचा हा समोर उद्देश असला पाहिजे. मला त्या ईश्वरापर्यंत पोहोचायचं आहे हा प्रत्येक जीवाचा अट्टहास असला पाहिजे. आणि हा अट्टहास जर नसेल, पुन्हा 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 हजारो लाखो करोडो जन्म या ठिकाणी घ्यावे लागणार म्हणजे लागणार, यामध्ये तिळमात्र शंका नाही. त्याची सरली येरझार, झाला सफल व्यापार. कोणाची येरझार संपली? ज्याने देवाला आपलंस केलं, हरी आला हाता, मग कैशी भय चिंता. त्याची सरली येरझार, झाला सफल व्यापार. मग त्या भगवंताला पकडावं, त्या भगवंताला साठवावं, त्या भगवंताला आळवावं. तो भगवान कुठे आहे हो? नाही का जगतामध्ये? हो, तो भगवान परमात्मा या जगतामध्ये सत्य आहे. तो भगवान परमात्मा एकमेव अद्वितीय सत्य आहे. हा अनुभव घेतला. कोणी घेतला अनुभव? हा अनुभव संत महात्म्यांनी आणि ऋषी मुनींनी घेतला. ब्रह्म सत्य आणि जगन मिथ्या हा अनुभव ऋषी मुनी संत महात्म्यांनी घेतला. एकमेव जगतामध्ये भगवान परमात्मा हा सत्य आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदाकार. जे जीव त्या ईश्वराचा आश्रय धरून राहतात. भागवताचं 10वं लक्षण सांगितलं मी, आश्रय तत्व आहे. 10 लक्षण आहे भागवताचे. हो, अत्र सर्गो विसर्गश स्थानम पोषणमुतै मन्वंतरा ईशानुकथा निरोध मुक्ती आश्रय. 10वं लक्षण आश्रय आहे. भागवताचं परमरहस्य जर जाणून घ्यायचं झालं तर भगवान परमात्मा म्हणतात, जे जीव माझ्याकडे येऊन मलाच ध्यातात, माझीच लोभ अहंता नये म्हणा, जगी विरक्त तोची जाना. संतांचे लक्षण सांगितले. मग अशा संतांचं प्राप्त कसे, असे संत कसे प्राप्त होतात? जोपर्यंत साधकाला ती कर्मसाम्य दशा ही अवस्था प्राप्त होत नाही, तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये खऱ्या संतांची प्राप्ती होत नाही. तैसे कर्मसाम्य दशा होय जेत विरेशा, तया सद्गुरुवा पैसा भेटीची गा. कर्मसाम्य दशा प्राप्त झाल्याच्या नंतर साधकाला त्याच्या जीवनामध्ये आपोआप श्री गुरुची प्राप्ती होत असते. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये बोलले, सहजासहजी प्राप्ती झाली. कोणाला प्राप्ती झाली हो? कालच्या सत्रामध्ये आपण जी कथा श्रवण केली, राजा परीक्षिती राजाला जो शाप मिळाला, एका ऋषीच्या पुत्राने जो शाप दिला, 7 दिवसामध्ये तुला तक्षक नावाचा सर्प येऊन दंश करेल, तो शाप देऊन टाकला. कोण परीक्षिती आहे? इथं आलेला प्रत्येक जीव हा परीक्षिती आहे. परीक्षिती राजा आहे. परीक्षिती राजाचं नाव भागवतामध्ये सांगितलं. परीक्षिती हे त्याचं नाव नाहीये. मग काय नाव आहे? काय नाव आहे परीक्षिती राजाचं? लय कथा ऐकली असतील, कीर्तन ऐकली असतील, ज्ञानेश्वरी पारायण ऐकली असतील, प्रवचन ऐकली असतील, आणि ऐकणं चालूच आहे नाही का? दवाखाने हिंडायची वाण नाही, तब्येत सुधऱ्याचं असं कुठलोक चालू देता हो, काही ना काही ध्यानात राहू देत जा. परीक्षिती हे त्याचं नाव नाही. परीक्षिती राजाचं पाळण्यातलं दुसरं नाव आहे. हो, काय नाव आहे त्याचं नाव? त्याचं नाव श्रीमद भागवतामध्ये सांगितलं. त्याचं नाव आहे विष्णुरात. हे परीक्षिती राजाचं नाव आहे. त्याला परीक्षित हे नाव का पडलं त्याचं सुद्धा एका ठिकाणी श्रीमद भागवतामध्ये वर्णन आलं. तो जन्माला आल्याच्या बरोबर, तो जन्म झाल्याबरोबर तो इकडे तिकडे परीक्षण करू लागला. आईच्या गर्भामध्ये असताना आईवरती एक ब्रह्मास्त्र सोडलं कोण्यातरी मूर्खानं. त्या अश्वत्थाम्यानं ब्रह्मास्त्र सोडलं. हो,
आणि त्या ब्रह्मास्त्र निष्प्रभ करून सुदर्शन चक्र धरून माझा कोणीतरी रखवाला होता, कोणीतरी रक्षण करत होता. तो जन्माला आल्याबरोबर इकडे तिकडे पाहून राहिला, परीक्षण करू लागला. माझा रखवाला कुठे आहे, माझा रखवाला कुठे आहे, तो परीक्षण करू लागला. जन्माला आल्याबरोबर ते बाळ परीक्षण करू लागलं, म्हणून त्याचं नाव परीक्षित असं त्या ठिकाणी ठेवण्यात आलं. गोपाल कृष्ण भगवान की राजा परीक्षितीचं निमित्त करून शुकाचार्य अख्ख्या जगाला ज्ञानाचा